फायनली आपलं पुस्तक माझ्या हातात आलेलं आहे. प्राची घोसाळकर म्हणजे मीच लिखित एथिक्स इंटिग्रिटी म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हे पुस्तक फायनली आपल्या हातात आलेलं आहे. मला वाटतं गेल्या 2-3 लेक्चर्समध्ये आपण जाहिरात करत होतो किंवा मी सांगत होते की पुस्तक लवकरच येणार आहे. तर ते फायनली माझ्या हातात आहे आणि तुमच्याही हातात ते लवकरच असेल अशी मी अपेक्षा करते. सो आजचं जे आपण लेक्चर करणार आहोत किंवा आपण व्हिडिओ आपण YouTube व्हिडिओसाठी जे आपण काही करणार आहोत ते ह्याच संदर्भात आहे. ह्या माझ्या पुस्तकामध्ये काय आहे, ते कुणासाठी आहे, त्याचा वापर कसा करता येईल, परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी वापर कसा करता येईल, ह्या सगळ्यावर आज मी तुमच्याशी बोलणार आहे. एक थोडा वेळ 5-10 मिनिटं आपण ह्यावर चर्चा करूयात, जेणेकरून पुस्तक आंधळेपणाने न घेता तुम्हालाही थोडीशी माहिती असेल त्या पुस्तकात काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या पुस्तकाचा वापर करू शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट. येस, आय एस. ओके, सो पुस्तकाविषयी मी सांगू इच्छिते. बघा, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता असं मी पुस्तक तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं आणि ते मराठीतून आलेलं आहे. बघा, पुस्तकाविषयी मी आधी तुम्हाला सांगते. इथे माझी इंट्रोडक्शन आहे. माझं शिक्षण तुम्ही थोडंसं झूम केलं तर मला वाटतं तुम्हाला ते दिसू शकेल तुमच्या स्क्रीनवर. सो हे माझं शिक्षण वगैरे ह्याबद्दल मला वाटतं मी पहिल्या काही लेक्चर्समध्ये बोललेले आहे. तुम्ही बघा, माझ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सर्टिफिकेटबद्दल मी बोललेले आहे. तर मी इथे पुस्तकाविषयी काही म्हटलेलं आहे. पुस्तकात मुख्य परीक्षेसाठी म्हणजे UPSC आणि MPSC या दोन्ही मुख्य परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा इथे समावेश असणार आहे. त्याचबरोबर काय आहे तर मी म्हटलं होतं की एक 40 ते 50 कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर बऱ्यापैकी, कमीत कमी 40 ते 50 कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर बऱ्यापैकी तुम्हाला एथिक्स हा विषय समजायला मदत होईल आणि उतरवायला, पेपरवर उतरवून गुण मिळवायला मदत होईल. तर संकल्पना स्पष्ट करण्यावर मुख्य भर आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर आहे. बघा, जिथे जिथे आवश्यकता आहे, बऱ्याचदा आपण रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही शब्द हे इंग्रजीत वापरत असतो आणि काही शब्द इतके रुळलेले आहेत आपल्या जीवनामध्ये, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये, की त्याला पर्यायी शब्द लगेच आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे मराठीत सगळे पर्यायी शब्द मी दिलेले आहेत, पण तरीही तुम्हाला समजण्यासाठी आवश्यकतेनुसार इंग्रजी शब्दांचा मध्ये मध्ये वापर, म्हणजे पर्याय म्हणून, फक्त इंग्रजी शब्द नाही, मराठीला पर्याय म्हणून इंग्रजी शब्दांचा वापर सुद्धा मी पुस्तकामध्ये केलेला आहे. परीक्षेमध्ये उत्तर लिहिण्याच्या दृष्टीने पुस्तकाची मांडणी केलेली आहे. लक्षात घ्या, पुस्तकाची मांडणी परीक्षेत तुम्ही जी उत्तर लिहिणार आहात त्यानुसार त्या माहितीची मांडणी मी केलेली आहे. रोजच्या आयुष्यातली भरपूर उदाहरणं. बघा, माझं लेक्चर जे आहेत म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन मी जे लेक्चर्स घेते त्यामध्ये त्याची स्पेशालिटीज ही आहे की रोजच्या आयुष्यातली भरपूर उदाहरणं. ह्या पुस्तकात सुद्धा रोजच्या आयुष्यातली भरपूर उदाहरणं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि ऑफकोर्स आपल्याकडे आता 2000 म्हणजे आता 25 ची जी प्रिलिम्स झाली, त्याच्यानंतर आता मुख्य परीक्षा येईल MPSC ची, तेव्हापासून आपल्याकडे हा पॅटर्न सुरू झाला. MPSC मध्ये, UPSC मध्ये 2013 पासून सुरू आहे. सो 2013 UPSC 2013 मध्ये ज्या मुख्य परीक्षेमध्ये जे काही PYQ आपण म्हणतो म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनचा सुद्धा ह्याच्यामध्ये मी समावेश केलेला आहे. बरं, हे जे कव्हर पेज आहे त्याबद्दल मला बोलायला नक्कीच आवडेल, कारण हे कव्हर पेज डिझाईन करताना हे मला आवडलं. ही स्त्री जी इथे उभी आहे ती आवडली, हा रंग आवडला आणि म्हणून मी तिथे तसं ठेवलेलं आहे असं नाही. नक्कीच मला ते आवडलेलं आहे, पण त्याही मागे काहीतरी विचारधारा आहे, ती मला इथे तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बघा, मी इथे एक स्त्री निवडलेली आहे पहिली गोष्ट तर, आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती माउंटेनवर उभी आहे, ती डोंगरावर उभी आहे, त्याच्या पीकला उभी आहे ती, आणि तिथे ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नेतृत्व ही जी काही गोष्ट आहे त्याचं रिप्रेझेंटेशन, लिडरशिपचं रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न किंवा दाखवण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. त्याचबरोबर हा जो डार्क आणि लाईट कलर आम्ही इथे दिलेला आहे त्या डोंगराला, तो डिलेमा आहे, तो द्वंद्व आहे, द्विधा आहे, नैतिक द्विधा आहे, आणि त्यातनं मार्ग काढून ती स्त्री लिडरशिप कशी पुढे नेत आहे, नेतृत्व कसं पुढे नेत आहे, हे डिपिक्ट करण्याचा इथे कुठेतरी मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मग स्त्रीच का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री आणि पुरुष असं नाही तर मॉरल एजंट म्हणून किंवा नैतिकतेची अभिकर्ता किंवा अभिकर्ती आपण म्हणूयात,
तर त्याला कुठेतरी रिप्रेझेंट करण्यासाठी मी हा फोटो ठेवलेला आहे किंवा ही स्त्री ठेवलेली आहे. बरं, मग स्त्रीच का? तर इथे मला एथिक्स ऑफ केअर बऱ्याचदा इग्नोर होतं आणि एथिक्स ऑफ केअर किंवा आपण बऱ्याचदा जेव्हा लीडरशिप म्हणतो किंवा ॲडमिनिस्ट्रेटर आपण जेव्हा म्हणतो, जेव्हा प्रशासकीय अधिकारी असं जेव्हा म्हणतो, तेव्हा ना सर्वसामान्यपणे डोक्यात असं एक चेहरा काय म्हणतात ना, असा गंभीर चेहरा किंवा काय म्हणतात ना, हॉट हेडेड किंवा कणखर, कठोर असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. पण मला असं वाटतं की ॲडमिनिस्ट्रेटर हे नर्चरिंग ही क्वालिटी त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे किंवा पालनकर्ता असणं हे गरजेचं आहे. आणि मग पालनकर्ता, मग तो स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, तो पालन करता किंवा नर्चरिंग क्वालिटी रिप्रेझेंट करण्यासाठी मी ह्या स्त्रीला इथे उभं केलेलं आहे बघा. आता इथे मग पुरुष नर्चरिंग नसतात का? नक्कीच असतात. इथे स्त्री आणि पुरुष हा वाद नाहीये. पण आपल्या जसं पुरुष पितृसत्ताक असू शकतात आणि स्त्रिया सुद्धा असतात किंवा स्त्रिया सुद्धा पितृसत्ताक समाजाच्या वाहक असतात, त्याच पद्धतीने की पोषण करता, पालन करता ही स्त्री सुद्धा असू शकते आणि पुरुष सुद्धा असू शकतो. ह्या पद्धतीने मी इथे ती स्त्री उभी केलेली आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर तिला चेहरा नाही, म्हणजे प्रशासनाला चेहरा नसतो, हे पुन्हा एकदा मला इथे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर वस्तुनिष्ठता किंवा काय म्हणतात ना, बायस्ड न असणं, भेदभावजनक वागणूक नसणं, हे दाखवण्यासाठी तिला चेहरा दिलेला नाही. त्याचबरोबर आणि माझी स्वतःची विचारधारा की मी स्त्रीवादी आहे आणि कुठेतरी आता माझं पुस्तक असल्यामुळे ती विचारधारा समोर येणारच माझ्या लेखणीतून. त्यामुळे तिथे ती मी स्त्री ठेवलेली आहे. आणखीन आपण ह्यावर खूप चर्चा करू आपल्या येत्या लेक्चर्समध्ये किंवा ऑफलाईन क्लासरूम लेक्चर्समध्ये, तर आपण ह्यावर खूप बोलत असतो. सो पोषण पालन करती म्हणून स्त्री किंवा मी म्हणते इथे पुरुषही असू शकतो, पण तरीही आपण भारत माता म्हणतो किंवा मदर अर्थ म्हणतो, त्याच्यामुळे मी ते ठेवलेलं आहे. ठीक आहे. बरं, आपण ह्यावर आपण बोलूयात पुढच्या लेक्चर्समध्ये. ह्या सगळ्यावर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील की मॅडम असं तसं स्त्रीवाद आणि पितृसत्ताक वगैरे, भरपूर आपण गप्पा मारू. बरं, आता पुढे पहिल्या पानावर मी इथे म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी परीक्षाभिमुख आणि अधिकाऱ्यांसाठी लोकाभिमुख असं संदर्भ पुस्तक आहे. हे पुस्तक लक्षात घ्या, मी अशा अनुषंगाने लिहिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्याने अजून अभ्यासाला सुरुवातही नाही केली, ज्याला एथिक्सचा ई सुद्धा माहित नाही, तिथपासून ते जे अधिकारी झालेले आहेत आणि ऑलरेडी ते त्यांच्या नैतिक द्विधा किंवा एथिकल डिलेमाज बरोबर लढत आहेत किंवा त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथपर्यंत म्हणजे ही जी स्केल आहे ती लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे पुस्तक साध्या सरळ सोप्या भाषेत आहे. ज्याला ई सुद्धा माहित नाही, ज्याला पूर्ण म्हणजे शून्यातून आता मला आज अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी आणि अधिकाऱ्यांपर्यंत, या दोघांसाठी सुद्धा, या दोन्ही गटांसाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे. त्याचबरोबर इथे मी माझं मनोगत मांडलेलं आहे. मनोगतामध्ये मी म्हटलेलं आहे की गेल्या माझ्या वर्षात जो काही माझा अनुभव आहे, म्हणजे शिकवण्या संदर्भातला जो माझा, मी बघा एक गेली 10 वर्ष मी UPSC MPSC साठी शिकवत आहे. तो जो माझा काही अनुभव आहे आणि त्या अनुभवातनं मला काही गोष्टी ज्या प्रकर्षाने जाणवल्या की विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे 2025 पासूनची MPSC आणि 13 पासूनची UPSC, विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आहे, जिज्ञासा आहे किंवा आम्हाला विषय अभ्यासायचा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, किंवा रोजचे जे पॉलिटी आणि इकॉनॉमी आणि जिओग्राफी हे जे काही टेक्निकल विषय आहेत त्यातही हा विषय वेगळा आहे किंवा हा काहीतरी माणूस म्हणून तुम्हाला पुढे आणणारा विषय आहे. तर मला वाटतं की त्यामध्ये कुतूहल आहे, पण अभ्यास करायचा कसा किंवा प्रश्न ची उत्तरं कशी लिहायची, गुण कसे मिळवायचे आणि जास्त गुण मिळवून पुढचा रँक आपल्याला कसा मिळवता येईल, ह्याबद्दल थोडासा संभ्रम आहे. तर तो संभ्रम दूर करण्यासाठी हे पुस्तक आहे. याच्यामध्ये पाश्चात्य विचारवंत आहेत, भारतीय विचारवंतांचे विचार आहेत आणि त्याला लिंक केलेला आहे बेसिक कॉन्सेप्ट, म्हणजे बेसिक ज्या संज्ञा आहेत तिथे त्याला लिंक केलेलं आहे. आणि हे सगळं करून तुम्हाला केस स्टडीज कशा सॉल्व्ह करता येणार आहेत त्याबद्दल हे पुस्तक भाष्य करत आहे. आता बघा, केस स्टडीसाठी हे जे पुस्तक जेव्हा तुम्ही खरेदी करणार आहात तेव्हा एक बुकलेट तुम्हाला मिळणार आहे फ्रीमध्ये पुस्तकासोबतच, की ज्याच्यामध्ये आम्ही काही केस स्टडीज सॉल्व्ह करून दिलेल्या आहेत. काही केस स्टडीचं फक्त स्ट्रक्चर मांडण्यात आलेलं आहे आणि काही केस स्टडीज या तुम्हाला पूर्णपणे सॉल्व्ह करायच्या आहेत. असं एक इनोव्हेटिव्ह बुकलेट मी म्हटलं आपण असं काहीतरी करूयात की फक्त सगळं साहित्य नाही पण थोडंसं तुम्हालाही तुमच्या बाजूने काहीतरी करता येईल असं बुकलेट मी ह्याच्यासोबत जोडणार आहे.
डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला ते तुम्हाला मिळेल. आणि मला वाटतं ते बुकलेट तुम्ही सॉल्व्ह करून केसरी वाड्याजवळ माझं ऑफिस आहे SISचं, तिथे तुम्ही मला आणून देऊ शकता. म्हणजे फोन करून तुम्ही डिटेल पत्ता घ्या. त्याचबरोबर तुम्ही मला स्कॅन करून मेल करू शकता, किंवा आणखीन तुमच्याकडे काही वेगळे मार्ग असतील, म्हणजे व्हॉट्सॲप करणं किंवा SISच्या नंबरवर व्हॉट्सॲप करणं स्कॅन करून, हे सुद्धा करू शकता. आणि मी 100% तपासून देईन. म्हणजे अजिबात फक्त तुम्ही द्या आणि मग विसरून जा असं नाही. मी 100% तुम्हाला ते इव्हॅल्युएट करून नक्की देईन. बरं, सो SIS हे जे आमचं पोर्टल आहे, याच्यावर इन्स्पायरिंग एक्सलन्स हे जे आमचं ब्रीद आहे, ते उराशी बाळगून कुठेतरी विद्यार्थ्यांना, परीक्षार्थ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माझ्याकडून काहीतरी मदत व्हावी या हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असं मी इथे लिहिलेलं आहे आणि ते खरंच आहे. तर हे आहे माझं मनोगत. त्यानंतर मी इथे ना अनुक्रमणिका मांडलेली आहे आमच्या पुस्तकाची. बघा, अनुक्रमणिकेमध्ये ना, जर तुम्ही अनुक्रमणिका बघा आणि तुमचा UPSC आणि MPSCचा सिलेबस पहा, तुमच्या एक लक्षात येईल, प्रत्येक शब्द तुम्हाला इथे दिसणार आहे. आणि पुढे पुस्तक तुम्ही जेव्हा ओपन करणार आहात, तेव्हा प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण, म्हणजे सांगण्याचा मुद्दा असाच आहे की सिलेबस एक काहीतरी सांगतो, पुस्तकात वेगळंच काहीतरी आहे, असं तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. त्याचबरोबर काय होतंय माहितीये का, अनेक पुस्तकं मी पाहते, अगदी दिल्लीत इंग्रजी भाषेतली पुस्तकं, बऱ्याचदा काय होतं माहितीये का, मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. जेव्हा मी ह्या सगळ्या प्रिपरेशन काळामध्ये काय होतं की आपण पुस्तक उघडल्यावर आपल्याला भीतीच वाटते. अरे बापरे, हे काय आहे? म्हणजे माहितीचा भडीमार किंवा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आपण ज्याला म्हणतो, ते इतकं असतं की त्याची आपण धास्तीच घेतो की हे मला जमणार आहे का बाबा, हे राहू दे, आणि आपण पुस्तक डायरेक्ट बंद करतो आणि कायमची मग त्या विषयाबद्दलची एक भीती बसते. तर मी तसं केलेलं नाहीये. ऑप्टिमम माहिती, परीक्षेत उत्तम गुण मिळवून देणारी माहिती, पण माहितीचा भडीमार नाही. म्हणजे PhD साठी आपल्याला पुस्तक वापरायचं नाहीये, तर आपल्याला अधिकारी होण्यासाठी वापरायचं आहे. पण त्याचबरोबर 100% मॉरली करेक्ट, 100% एथिकली करेक्ट असं पुस्तक देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बरं, आता हे सगळं झालं. आता मग पुस्तक का घ्यायचं? किंवा मग तुम्ही म्हणाल की मॅडम इंटरनेटवर, आणि आता तर ChatGPT आणि तुमचं AI आणि हे सगळं आहेच ना, मग पुस्तक का घ्यायचं मॅडम? आम्ही तर त्याच्यातनंच अभ्यास करूयात. तर आजही पुस्तकांची गरज आहे का विद्यार्थ्यांना किंवा परीक्षार्थ्यांना? तर 100% आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. बघा, आपण एक 15 वर्ष जर मी मागे गेले, तर मला अगदी माझ्या कॉलेजच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये, परीक्षांच्या काळांमध्ये एखादी गोष्ट मला काय म्हणतात ना, शोधून काढायची असेल, माहिती शोधायची असेल, तर मला ना सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. मग ते अर्ध्या तासाचे 10 रुपये, 1 तासाचे 20 रुपये अशी तेव्हा सिस्टम असायची. मग तेव्हा तोपर्यंत इंटरनेट आलं होतं आणि मग आम्ही हळूहळू त्याचा वापर करण्यास सुरुवात केलेली होती. आणि मग आता इंटरनेट झालं, मग आपल्या फोनमध्ये ते 3G 4G 5G इंटरनेट आलं, मग ते अत्यंत सोपं झालं. म्हणजे माझ्या आधीच्या जनरेशनमध्ये तर असं म्हणायचं की हिंदू पेपर दिल्लीत यायचा आणि मग दुसऱ्या दिवशी तो मुंबई पुण्यात यायचा, मग तिसऱ्या दिवशी त्याच्या नोट्स मुंबई पुण्यातल्या मुलांना काढाव्या लागायच्या. म्हणजे 2 दिवस मुंबई पुण्यातली मुलं अभ्यासासाठी लेट होत होती. तर तिथून ते आता AI पर्यंत टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह झालेली आहे, पुढे गेलेली आहे. आणि टेक्नॉलॉजी कधीच चुकीची नाही, वाईट नाही, हे लक्षात घ्या. ChatGPT AIचा वापर नक्कीच केला पाहिजे, का नाही केला पाहिजे? टेक्नॉलॉजीला वाईट म्हणणं हेच चुकीचं आहे. ती डेव्हलपमेंट आहे, तो विकास आहे, तो आपल्या देशाचा विकास आहे, किंवा काय म्हणतात ना, टेक्निकली आपण पुढे साऊंड होत चाललेलो आहोत. पण प्रॉब्लेम इथे काय आहे माहितीये का, की कोणी बनवलं आहे, तर AI कोणी बनवलं, की ChatGPT कोणी, तर माणसांनीच बनवलेलं आहे. आपण माणूस जे काही फीड करणार आहोत त्याचीच उत्तर म्हणून आपल्याला ChatGPT उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे कधी कधी ChatGPT अगदी मी इथे महिला आणि हे जे नर्चरिंग वगैरे म्हटलं ना, तुम्ही अगदी हे ChatGPTला जरी टाकलत ना, तरी कधी कधी तुम्हाला ChatGPT सुद्धा थोडीफार पितृसत्ताक आहे का काय, मेल डॉमिनेटेड आहे का काय, असंही वाटायला लागेल. किंवा मी म्हणेन की इन्क्लुझिव्हनेस, सर्वसमावेशकता, किंवा भारतीय समाज ज्या गोष्टीतनं जातोय, ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये वाढलेला आहे किंवा इव्हॉल्व्ह होतोय, ते कितपत ChatGPTला कळेल, हे थोडंसं डाऊट आहे. म्हणजे 90% ChatGPT असेल, पण त्या 10% कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, जिथे इक्विटी किंवा इक्वॅलिटी आणि इक्विटीतला फरक ChatGPT तो सांगू शकेल टेक्निकली, पण तो उदाहरणांसकट तुम्हाला किती कळेल, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. किंवा इन्क्लुझिव्हनेस आपण जे म्हणतो, सर्वसमावेशकता म्हणतोय, किंवा भारतीय समाजामध्ये जी डायव्हर्सिटी आहे
त्या डायव्हर्सिटीला किती आत्मसात करून त्याच्यावर उदाहरण देऊ शकेल ह्यावर थोडासा डाऊट आहे आणि म्हणून पुस्तकांची गरज आहे. म्हणून माणसाने लिहिलेल्या पुस्तकांची गरज आहे. परत एकदा सांगते, टेक्नॉलॉजी वाईट नाही, पण म्हणून माणसाने स्वतः विचार करून स्वतः त्या सर्कमस्टान्सेसचा अनुभव घेऊन पुस्तक लिहिलेलं आणि ते पुस्तक वाचलेलं आणि मग त्यातनं तुम्ही अधिकारी, कारण अधिकारी कोण आहे तर अधिकारी हा ह्युमन. मग परत मी इथे म्हणते की इथे ह्युमन फेस आहे. अधिकारी हा ह्युमन असतो. त्याच्यामुळे त्याला स्वतःच्या भावना आहेत, त्याला स्वतःचे बायस्ड आहेत, त्याच्या जडणघडणीतनं आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्या प्रशासकीय स्टाईलमध्ये कुठेतरी तुम्हाला दिसणारच आहेत ना, कारण शेवटी माणूस आहे. तर म्हणून पुस्तक महत्वाची आहेत आजही आणि पुढेही असतील ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे नक्की पुस्तक विकत घ्या. आणि पुणे, मुंबई आणि मी आता संभाजीनगरमध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत, कोल्हापूरमध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत, सातारा, सांगलीमध्ये आहेत. पण तरीही काही जिल्हे जिथे मिळत नाहीये असं तुम्हाला वाटेल तर सरळ फोन करा आणि तुम्हाला पुस्तक तुमच्या घरी घरपोच मिळेल याची मी खात्री करून देते. आणि जे बुकलेट तुम्हाला अवेलेबल